सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणावरती राज्यभरातून आलेले विद्यार्थी जे आहेत ते हॉस्टेलमध्ये राहताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र गॅस टंचाई संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच फटका म्हणून पुणे विद्यापीठामधल्या मेस त्याचबरोबर कॅन्टीनला जो आहे तो सुद्धा बसलेला पाहायला मिळतो। आपण पाहतोय की या कॅन्टीनच्या बाहेर या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे, कॅन्टीन जे आहे ते 11 वाजता चालू होईल तरी सहकार्य करावं आणि गॅस नसल्या कारणाने 11 नंतर चालू होईल। अनिकेत कॅन्टीन म्हणजे पुणे विद्यापीठातले अनिकेत कॅन्टीन आहे। दररोज खरं तर हजारिक विद्यार्थी जे आहेत ते कॅन्टीन मध्ये आपली जेवणाची सोय करतात, नाश्त्याची सोय करतात। मात्र गॅस उपलब्ध नसल्या कारणामुळे सकाळचा जो नाश्ता आहे तो मात्र पूर्णपणे बंद आहे। आपण पाहतोय की कर्मचारी जेवणाची सोय करताना पाहायला मिळतात। मात्र पुणे विद्यापीठामध्ये 3 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा जो आहे तो शिल्लक आहे। जर कदाचित गॅस संपला तर मग मात्र विद्यार्थ्यांवरती सुद्धा उपासमारीची वेळ येऊ शकते। त्यामुळे काल विद्यापीठ प्रशासनाला आवाहन केलेलं आहे की लवकरात लवकर गॅस जो आहे तो उपलब्ध करावा। जर कदाचित गॅस उपलब्ध झाला नाही तर मग मात्र विद्यार्थ्यांची अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे आपण पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये नाश्त्यासाठी बनवला जाणारा डोसा त्याचबरोबर इतर जे काही नाश्त्याचे पदार्थ असतात ते पूर्णपणे बंद केलेले आहेत आणि फक्त जेवणाची तयारी जी आहे ती केली जाते। 11 वाजता या विद्यापीठातले हे कॅन्टीन जे आहे ते सुरू होईल। मात्र वसतिगृहामध्ये सुद्धा तीच अवस्था पाहायला मिळते। त्यामुळे विद्यापीठ प्रशासनानं लवकरात लवकर प्रशासनाला आवाहन केलेलं आहे की विद्यापीठ प्रशासनाला जर गॅस उपलब्ध झाले तर मग मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय जी आहे ती टाळता येईल। पुणे विद्यापीठामध्ये जे वसतिगृहाबरोबरच इतर जे काही विद्यार्थी शिकण्यासाठी येतात त्यांची खरं तर खाण्याची सुविधा कॅन्टीनमध्ये पुरवली जाते। मात्र कॅन्टीनमध्येच गॅस उपलब्ध नसल्या कारणामुळे आपण पाहतोय की कॅन्टीन सकाळच्या सत्रामध्ये बंद असलेलं पाहायला मिळतं आणि 11 नंतर काही मोजकेच पदार्थ जे आहेत ते पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मिळताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन रोहित सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।